यू माइट फाइंड दिस इंटरेस्टिंग. दोन लोकांमध्ये जर काय अग्रीमेंट होत असेल तर आपल्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे त्या अग्रीमेंटचा पर्पज हा कंपल्सरीली लीगल असला पाहिजे. जर का तो पर्पज लीगल नसेल तर मग अग्रीमेंट करण्याकरता बाकीच्या तुम्ही सगळ्या स्टेप्स जरी फॉलो केल्या, उदाहरणार्थ त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी देणं, त्या अग्रीमेंट रायटिंगमध्ये करून सगळ्या पार्टीजनी साईन करणं, त्याला रजिस्टर करणं, नोटराईज करणं इत्यादी, हे सगळं जरी तुम्ही केलं तरी तो बेसिक पर्पज जर का अग्रीमेंटचा लीगल नसेल तर ते अग्रीमेंट व्हॅलिड आणि बाइंडिंग ठरलं जात नाही आणि नंतर तुम्हाला लीगल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर उदाहरणार्थ खूप कॉमन एक घटना आहे की आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या नातेवाईकांना किंवा बिझनेस पार्टनर्सला आपण उसने पैसे देतो, त्यांना कधी मदत लागली, गरज लागली तर आपण हे असे पैसे देतो. आता कित्येक लोक काय करतात, असे पैसे देताना एक एमओयू साईन करून घेतात. त्या एमओयू मध्ये असं लिहितात की एवढे एवढे पैसे आम्ही तुम्हाला या पिरियडसाठी देतोय आणि परत देताना तुम्ही आम्हाला हे व्याजाने परत द्यायचं. आता प्रॉब्लेम असा होतो, जर का त्या व्यक्तीने तुम्हाला ते पैसे परत दिले नाही तर तुम्हाला कोर्टात जाऊन रिकव्हरी करावी लागते. पण कोर्टात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला कोर्ट विचारतं की व्याजाने तुम्हाला कुणालाही पैसे देण्याची कायद्याने परवानगी आहे का नाहीये. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये एक कायदा आहे, महाराष्ट्र मनी लेंडिंग रेग्युलेशन ऍक्ट 2014. त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जर फक्त जे लायसन्स्ड मनी लेंडर आहेत त्यांना व्याजाने पैसे देण्याचा हा जो व्यवसाय आहे तो करता येतो. आता प्रॅक्टिकली डिफरन्स हा येतो की जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला एक वन टाइम एखादी अमाऊंट दिली आणि व्याजाने परत घ्यायचे ठरवले तर तुम्ही ते करू शकता. पण तुम्ही समजा 4 लोकांना, 10 लोकांना, 15 लोकांना सारखे सारखे तुम्ही व्याजाने पैसे देत असाल तर याचा अर्थ तुम्ही तो व्यवसाय करताय, व्याजाने पैसे द्यायचा व्यवसाय करताय, म्हणजे तुम्ही मनी लेंडर झालाय, सावकार झालाय असं कोर्ट गृहीत धरतं. आणि इन दॅट केस तुमच्याकडे जर का परवाना नसेल, लायसन्स नसेल मनी लेंडिंगचा, तर मग तुम्ही केलेला जो एमओयू असतो त्याला लीगल मानलं जात नाही. मग तुम्ही त्यात सगळे स्टेप्स फॉलो जरी केले असतील तरी तो एमओयू इलिगल ठरला जातो आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे रिकव्हर करता येत नाही. तर कुठलंही अग्रीमेंट साईन करताना त्याचा पर्पज जो आहे तो व्यवस्थित लीगल आहे का नाही हे एखाद्या वकिलाकडनं तुम्ही पहिले चेक करून घ्या आणि मगच तुमच्या अग्रीमेंट साईन करा.